आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमको चलक पण जमत नाही. एक तर तुमको बरं नाही, तुम्ही ऐसर कशा केला? तुम्ही दिसलाच नाही या बघून माझी काय अवस्था झाली असतली हो. कशा घरात बाहेर पडला ना? तू स्वतः दोष देवतस कशात? तुझी याच्यात काहीच चूक नाही. अरे पोरग्याची अवस्था काय झाली ती बघ. अरे तुला सांगून जाऊ घेणार नाही रे. बापूस ना रे तू. लेकीची काळजी नको करू रे. शालग्या मका माफ कर. खरंच चूक झाली माझी. चुकीच्या ठिकाणी इलय. विसरलंय. माझं कुणीच नाही. असं कशा बोलतात? मी असं ना. बाद झाली तुमची नाटका. माझ्या जावयासमोर होती नाटका करूची ना बंद करायची. तुमका काय भया ना तर सरळ सरळ मागायचा. नाटका करायची नाही माझ्या समोर. काय बोलतात तू? तुका ना आपल्या माणसाचं दुःख कळलं नाही. एखाद्याचा जीव गेलो ना तर त्याच्या टाळवरचं लोणी खाशीत तू. चल घ्या गपराव. किती गपराव गे? अगे ह्या घरातल्या सगळ्याच्या दुःखी चेहऱ्याचं ना तू असंच कारण तू. वा 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 वा. ह्या घरात जा काय घडता ना ते का कारण मीच असय काय? अगो मी नाही सगळ्या कारण तू असस. घोवाकडे अजिबात लक्ष देणं नाही तू. थंय देवळात जाऊन बसत थंय बरं वाटतं ना तुका? सतत ना माझ्या घोग माझ्या विरोधात भडकवणं बंद कर. अगे तुझ्यामुळे ना माझ्या संसारात काही ना काहीतरी उद्भवत असता. जोपर्यंत तू या घरात असस ना तोपर्यंत शांतता टिकायची नाही. बाबांसोबत मी सुद्धा या घरात राहायचंही नाही. तू काय राहूकच सांगितलं ना कोणी? चालतो आहे ना. तुझ्यापेक्षा ना चांगले 56 पुऱ्या महेश शेठला मिळतील. महेशा जाऊन त्या वेतोबाची कथा ऐकत बस. निघायसून तुम्ही बाबी ताप प्रचंड आहे. त्यांनी अंगावर काढलं सगळं. 4 दिवस बघू नाही तर ऍडमिट करावं लागेल. मी काही औषधं लिहून देतो. येतो मी. डॉक्टर साहेब चला. काल आपण बघितला की गाव एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेलो. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यात एक प्रकारचा संकट असतो. जनी अगं डोळे उघडला. ओ तुम्ही तरी सागरात दिला. जरी मला उठ ना. हे ती बेशुद्ध कशी काय पडली? नक्कीच काहीतरी विपरीत घडले असणार. नक्कीच. प्रथम तर आपण आधी हिला घरी घेऊन जाऊया. नंतर ती शुद्धीवर आली की तिला विचारूया नक्की काय झाले ते. जया जया जया. प्रणाम माते. कल्याण वस्तू. काय वृत्तांत आहे? ते माते ते न घाबरता सत्य काय आहे ते कथन कर. मी तुला अभय देते. माते त्या लावण्यवती सोबत बोलून असे कळले की तिला त्या म्हाताऱ्याबद्दल जास्त काही ज्ञात नाहीये. त्यावर तिचे म्हणणे असे पडले की तो कोणी उच्च दर्जाचा मनुष्य असून ती त्याच्याशीच विवाह करणार आहे. मात्र शेवटपर्यंत तो म्हातारा कोण आहे हे तिने सांगितलेच नाही. आणखी काय म्हणाली ती? त्या म्हातार बाबांनी विवाहासाठी होकार दिला? तिने तप करून त्यांना प्रसन्न केले?
बोल जया बोल. माते खरं सांगू, तिने माझ्याजवळ त्याची एवढी स्तुती केली. बास. आज काय तो सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. तिचे महादेवांच्या आयुष्यात काय कार्य, कोण आहे ती लावण्यवती, आणि तिने महादेवांना कसे प्रसन्न केले. आज एकतर ती राहील नाहीतर मी. जे वादळ उठायचे ते उठू देत. माते, तुम्ही एकदा महादेवांशी बोलून घ्या. असा मनी क्रोध घालून घेणे योग्य नाही. नाही जया, अति झाले. आता शांत बसणे शक्य नाही. माते माते, आता कैलासात नक्कीच प्रलय येण्याची चिन्हे दिसून येत आहे. प्रणाम माते. महादेव, हा खेळ अजून किती दिवस खेळणार आहात. अति होत आहे. आम्हास आता सहन होत नाही. कोण आहे ती लावण्यवती, कोठे भेटली, आणि तुम्ही तिला का भेटता आहात. महादेव, मला माहित आहे वेताळाला शाप देऊन आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, परंतु त्याची एवढी मोठी शिक्षा. पश्चातापाच्या अग्नीत आम्ही पोळतो आहोत, म्हणून मृत्यू लोकातील लोकांस सहाय्यता करत आहोत. आणि तुम्ही मृत्यू लोकात येऊन रूप बदलून माझा असा जाच मांडला आहे. देवी, आपण काय बोलत आहात याची मला यत्किंचितही उकल होत नाही आहे. आम्ही आणि मृत्यू लोकी, तेही रूप बदलून. आम्ही कधीपासून येतेच ध्यानाला बसलेलो आहे. तुम्ही कितीही आवडलात ना, तरी मला माहित आहे मृत्यू लोकात रूप बदलणारे म्हातारे बाबा तुम्हीच आहात. आपला हा खेळ निष्प्रभ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माते, आज माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे, आणि उद्या जेव्हा तुम्हाला कळेल की ती लावण्यवती दुसरी तिसरी कोणी नसून आपला हा सेवक नंदीच आहे, त्यावेळी जे तुम्हाला दुःख होईल त्याचा मी विचारही करू शकत नाही. नंदी, सत्कार्यासाठी नाट्य करत असताना घडलेले गुन्हे हे क्षमेस पात्र असतात. तू अधिक चिंता करू नकोस, तुला काहीही होणार नाही.